विश्वा, आनंद पेठे यांनी 45 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या निराधार महिलांच्या आश्रमाने आपल्याला कधी निराश नाही केलं. आपल्याला जेव्हा जेव्हा मदतनीस हवे होते, स्टाफ हवा होता, तेव्हा तेव्हा चांगलीच माणसं मिळत गेली. याही वेळी असंच व्हावं. हो बाबा, तुमचा स्वभावच कळत नाही हो मला. नाही म्हणजे कालच त्या मुलीने दगा दिला तुम्हाला आणि आज आपण कोणाच्या तरी उपयोगी पडावं असं कसं वाटू शकतं तुम्हाला? विश्वा, निसर्गाचा नियम आहे. आपण मोडून कसं चालेल? चल. कृपा कर, माझ्या मुलांच्या पदरी यश दे. वहिनी या, मी सांगते. तू काय सांगते? अगं मी सांगणार आहे ना, सांगू दे ना. अगं असं काय करतेस? मोठी कोण आहे, तू आहे की मी आहे? वहिनी मला सांगू दे ना. अगं असं काय करतेस? आई आई वहिनी, मी काय म्हणत होते, अगं मी काही म्हणू नका. तुझ्या हातातला पेड्यांचा बॉक्स आणि तुझ्या चेहऱ्यावरचा उत्साह, या दोन्ही गोष्टींमुळे मला कळलंय की काय झालंय. अगं बाई खरंच. आपल्या भावनाला व्यंकीची केस लढायची परवानगी मिळाली ना. हो आई. आणि देवापुढी ठेवता. भावना कधीच निराश करत नाही. जिथे जाईल तिथे तिचा अभिमान वाटावा असंच वागते. खरंच आहे. बाबा बाबा बाबा, कोर्टाने भावनाला व्यंकीच्या वतीने बोलण्याची परवानगी दिली आहे. आता सगळं छान होणार आहे. घ्या. आता सगळं पहिल्यासारखं होणार. घरात आनंदी आनंद पसरणार. वा, चांगलं आहे. अहो चांगलं काय, देवाची कृपा म्हणायची. लक्ष्मी, खरं तर ही सगळी भावनाच्या कष्टांची आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रार्थनेची कमाल आहे. ते आहेच, पण तुम्हाला माहिती आहे का, देवाला तर मी फार बजावलंच होतं. त्याला म्हटलं होतं की आता जर व्यंकीच्या विरोधात काही घडलं ना तर गाठ माझ्याशी. पण त्याने तशी वेळच आणली नाही बघा. आता सगळं सगळं व्यवस्थित होणार आहे. तुम्ही पण काळजी करू नका. तू खुश आहेस ना लक्ष्मी? मग बस, आपल्या घरचा आनंद तुझ्या आनंदावर अवलंबून आहे. आई बाबा, तुम्ही सगळे बसा ना. एवढा छान क्षण आहे, मी पटकन चहा ठेवून आले. हा आई बाबा, तुम्हाला सांगू, ती कोर्टात जेव्हा जज साहेबांनी भावना ताईला केस लढायची परवानगी दिली ना, मला तर वाटलं तेव्हाच आपला व्यंकी सुटलाय. काय? भावनाला परवानगी मिळाली? अरे देवा, म्हणजे झालंच. आता व्यंकी बाहेर येणार आणि त्या सुपर्णाची वाट लागणार. ते कधी नव्हे ते मला काहीतरी माहिती नेऊन देण्याचा चान्स मिळाला होता. त्या बदल्यात काहीतरी उकळता आलं असतं तर माझ्याच बहिणीने माझ्याच पायावर धोंडा आदळला. नाही नाही नाही, असं नाही चालणार. भावना जर खूप ताकदीने लढणार असेल ना तर तिच्या विरोधी पक्षाने तिला हाणून पाडलं पाहिजे. मी होणार विरोधी पक्षाचा खबरी. अरे वा, यासारखी चांगली बातमीच नाही. मी परवा व्यंकीला तो डबा द्यायला गेलो होतो ना, तेव्हा त्याची अवस्था बघितली आणि माझी आतडी पिळवटून निघाली आहे. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आई म्हणत होती आरती आणि आरतीच्या आईने आपल्या घरी येऊन राहायला हवं, म्हणजे त्यांना बरं पडेल, तिच्यावरचा भार कमी होईल. ते आत्ता पटलं मला. आता व्यंकीसाठी मी काही फार करू शकत नाही, पण आरतीसाठी तर करू शकतो. हा म्हणजे व्यंकीच्या केसची सुनावणी संपेपर्यंत पण आरतीला आणि तिच्या आईला इथे राहायला बोलू. आता आपल्या फॅमिलीवर संकट आलंय ना,
मग फॅमिली म्हणून आपण एकत्र सामोरं जायला हवं ना, एकत्र राहायला हवं ना आपण, नाही का आई? आई तुला चालेल ना? मला का नाही चालणार? तुला चालणार नव्हतं ना? असो. आरती बा, म्हणजे घरातल्या सगळ्यांनाच वाटतंय की तू तुझी आई इथे येऊन राहावं काही दिवस. मला ना फार वाटतं तू इथे सगळ्यांबरोबर राहिलीस ना तर मन हलकं होईल, छान वाटेल तुला. येतीस का राहायला? आई, आता तुम्ही म्हणता तर येते. फक्त आता ते आईची औषधं, तिचं सगळं सामान वगैरे ते पण आणावं लागेल ना. आणि आता इथनं तसं बी मी कामावर जाणार आहे, मग उद्याच्याला येते. हां, चालेल ना, पण ये नक्की. आजी, मला माहिती आहे की तुम्ही मला अजून तुमची नातसून म्हणून स्वीकारलं नाहीये. पण तरी तुम्ही माझ्यासाठी माझ्या आजी सासूबाईच आहात. आणि माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या यशाचं श्रेय मला माझ्या कुटुंबासोबत वाटून घ्यायला खूप आवडतं. काका, जखमेवर मीठ चोळायचं काम, दुसरं काय? मला मिळालेला हा छोटासा विजय माझ्या एकटीचा नसून आपल्या सगळ्या कुटुंबाचा आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच माझी इच्छा आहे की तुम्ही तो गोड मानून घ्यावात. आहे ना, हे तुझं गोड गोड बोलणं, कोर्टातले जज तुझं बोलणं मान्य करतील, आणि सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील कधीही मान्य करणार नाही. समजलं? लांबरे, मागापासून बाहेरची मांजरं खूप केकाटत होते. जा, त्यांच्या तोंडात हा घास घाल. घाल.